भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणुका घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते। निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। निवडणूक आयोगाच्या दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। या दरम्यान सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार गिरीश बापट विजयी झाले होते। त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा पराभव केला होता। खासदार गिरीश बापट यांचे मार्च 2023 रोजी निधन झाले होते। तेव्हापासून पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त होती। पुणे लोकसभेच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेण्यात यावी म्हणून निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। या याचिकेवर आपली बाजू मांडताना निवडणूक आयोगाने 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी फक्त काही वेळ शिल्लक आहे, त्यामुळे आता निवडणूक घेण्याचा काही फायदा नाही असे म्हटले होते। निवडणूक आयोगाच्या या भूमिकेवर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली। सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खता आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी आयोगाने दिलेला युक्तिवाद अयोग्य आणि विचित्र आहे। कोणत्याही भागातील लोकांना जास्त काळ प्रतिनिधित्वाशिवाय ठेवता येत नाही अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे। तसेच निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निवडणुका घेण्याच्या दिशेने पावलं उचलली पाहिजेत असे आदेश दिले। मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान पुणे लोकसभा जागेसाठी तातडीनं पोटनिवडणुका घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे।